ज्येष्ठ अभिनेते राजा गोसावी, अविनाश खर्शीकर यांच्या अभिनयानं नटलेलं वसंत सबनीस लिखित सौजन्याची ऐशी तैशी हे नाटक पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर येत आहे। केदार शिंदे या नाटकाचं दिग्दर्शन करणार असून रसिकांचा राजा भरत जाधव नाटकात कमाल भूमिकेत दिसणार आहे। या फार्सिकल विनोदी नाटकाचा पहिला प्रयोग 1974 साली झाला होता। आता हेच नाटक नव्या ढंगात, नव्या रूपात केदार आणि भरतची जोडी घेऊन येत आहे। जेव्हा कळलं की हे नाटक करायचं आहे तेव्हा आम्ही जास्तच खुश झालो, की कारण उगाचच कुठल्याही नाटकात हात घालणं तेवढं सोपं नाही आहे। त्यामुळे हे नाटकही तसं सोपं नाही आहे, पण मुळात लिखाण चांगलं आणि त्यात केदार आहे, आमची संपूर्ण टीम आहे। म्हणजे निर्माते म्हणून आता अजितदादा आहे, केदार, मी किंवा जितेंद्र आहे ठाकरे आणि अमय खोपकर आहे। तर असं प्रत्येकाच्या मनात पटकन असं की नाही चल करायचं असं नाही, नको रे आता ते जुनं आहे मग त्यात काय होईल ह्यात केवळ असं कोणी नाही, सगळे पॉझिटिव्हली तयार झाले आहेत। नवीन रूप आहे, त्यासाठी माझ्या डोक्यात एक दिग्दर्शक म्हणून अमिताभ बच्चनचा डॉन आणि शाहरुख खानचा डॉन हा किती वेगवेगळा होता। स्टोरी तीच होती, त्याच्यातले प्रसंगही तेच होते, पण त्याची मांडणी खूप आधुनिक होती। सो फरहान अख्तरनी आत्ताचा डॉन करताना ज्या पद्धतीचा विचार केला असेल तोच मी सौजन्याची ऐशी तैशी हे नाटक बसवताना करतोय। दिवाळी पहाट म्हटलं की आपल्याला फक्त गाण्यांचेच कार्यक्रम आठवतात। यंदा मात्र सौजन्याची ऐशी तैशी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग दिवाळी पहाटच्या निमित्तानं शनिवारी डोंबिवलीत सकाळी 6:30 वाजता होणार आहे। त्यामुळे पहिल्यांदाच नाटकाचा प्रयोग दिवाळी पहाटच्या रूपात करण्याचा प्रयत्न या निमित्तानं करण्यात आलाय। मोहन वाघ यांच्या चंद्रलेखा या संस्थेचा ताबा सध्या वर्षभरासाठी अजित भुरे यांच्याकडे आहे। वाघ यांची वेगळ्या वेळी नाटकाचा प्रयोग लावण्याची परंपरा कायम ठेवत भुरे यांनी दिवाळी पहाटला नाटकाचा प्रयोग लावलाय। चंद्रलेखा ही संस्था मोहन वाघांनी जी अजरामर करून ठेवलेली एक संस्था आहे, त्या चंद्रलेखा ह्या बॅनरच्या खाली आम्ही हे नाटक सादर करतोय। त्यामुळे दिवाळी पहाट हा एक वेगळा प्रघात या नाटकाच्या निमित्ताने आम्ही सुरू करतोय। तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जसं आता केदारने सांगितलं त्याप्रमाणे जरी नाटक जुनं असलं तरी त्यातला विचार जो आहे तो विचार आजही खरं म्हणजे कुठेतरी लागू होतो। नाटकात स्मिता गोंडकर, कांचन पगारे, मयुरेश प्रेम आणि कमलाकर सातपुते यांच्याही प्रमुख भूमिका आहेत। दिवाळीच्या निमित्तानं हे नाटक रसिकांसाठी खास आहे। आता हे नाटक जुन्या नाटकांसारखंच रसिकांच्या मनावर गारूड घालेल का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आपल्या फॅमिलीची ही बैठक आहे का सभा आहे? खाली बसलो ना मग बैठक नाही, पण आपण असे एकत्र कधी बसत नाही ना। मी मित्रांबरोबर बसतो अभ्यासाला। झी मीडिया मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।